नमस्कार. भारत शक्ती मराठीच्या या आठवड्यातल्या रणनीती कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मागच्या आठवड्यामध्ये ग्रेट निकोबार प्रकल्पाला हरित लवादाने हिरवा सिग्नल दाखवलेला आहे आणि हा आता प्रकल्प आकारास येण्याचा मार्ग अर्थातच खुला झालेला आहे. या निमित्ताने या प्रकल्पाचं नेमकं महत्त्व भारताच्या दृष्टीने काय आहे आणि भविष्यामध्ये या प्रकल्पाचा नेमका जगाच्या दृष्टीने अर्थ काय असणार आहे, या सगळ्याच बद्दल आजच्या भागामध्ये आपण चर्चा करणार आहोत. आणि यासाठी भारतशक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्या बरोबर उपस्थित आहेत. सर, आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, इंट्रोडक्शन मध्ये किंवा सुरुवातीला मी जसं म्हटलं होतं की या प्रकल्पाला मंजुरी मिळालेली आहे, पण मुळामध्ये हा प्रकल्प नेमका काय आहे हे आधी आमच्या प्रेक्षकांना समजावून सांगा. हा प्रकल्प बऱ्याच वर्षापासून म्हणजे कमीत कमी 3-4 वर्षापासून त्याचं प्रायोजन केलं गेलेलं आहे. आणि ग्रेट निकोबार आयलंड किंवा ग्रेट निकोबार हे प्रोजेक्ट असं त्यांनी म्हटलेलं आहे त्याला. तर आपण जर भूगोल बघितला किंवा भौगोलिकरित्या जर बघितलं तर ग्रेट निकोबार हे जे बेट आहे हे भारताचं सगळ्यात दक्षिणेकडे असलेलं बेट आहे. ते इंडोनेशियाच्या पूर्वेकडचा जो सगळ्यात मोठा किंवा सगळ्यात वरचा जो भाग आहे त्याच्यापासून फक्त 80 नॉटिकल माईल म्हणजे साधारण 120 किलोमीटर लांबीवरती दुरीवरती ते बेट आहे ग्रेट निकोबार आयलंड जे आहे ते. त्याचं महत्व कसं आहे त्या नकाशात बघितलं तर की ग्रेट निकोबार आयलंड आणि त्या बेटाच्या आणि इंडोनेशियाच्या मधून किंवा त्याच्या खाली दक्षिणेकडे एक सी लेन ऑफ कम्युनिकेशन म्हणतात किंवा लाईन ऑफ कम्युनिकेशन म्हणतात, जे समुद्राद्वारे जेवढं व्यापार जे मार्ग असतात, व्यापारी मार्ग, कमर्शियल जी जहाजं असतात ते जे जाणं येणं त्यांचं असतं ईस्ट टू वेस्ट किंवा वेस्ट टू ईस्ट, तर ते त्या लेन मधनं होतं. 8 डिग्री चॅनल म्हणतात त्याला, 10 डिग्री आणि 8 डिग्री चॅनल असे 2 चॅनल तिथे आहेत. तर त्यामुळे ते एका राष्ट्रीय महामार्गाच्या वरती असं एक जे बेट आहे ते भारताचं बेट आहे आणि भारताची हद्द आहे ती. शेवटचा तो दक्षिणेकडचा इंदिरा पॉइंट म्हणून एक जो सगळ्यात दक्षिणेकडचा जो भारताचा भाग आहे तो ग्रेट निकोबार आयलंड वरती आहे. तर तिथे का आहे हा जो प्रकल्प जो आता त्याला नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलने त्याला परवानगी दिली आहे, तर त्याच्यासाठी विरोध का होता? पहिली गोष्ट, प्रकल्प काय होता हे आपण समजून घेऊया. प्रकल्प होता की आहे म्हणजे की जवळजवळ 1,00,000 करोड रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट नंतर तिथे 4 प्रकारचे प्रकल्प उभे राहणार होते. एक होतं एक ट्रान्सशिपमेंट पोर्ट, म्हणजे तिथे एक असं बंदर त्याची निर्मिती होणार होती एका बंदराची, जिथे मोठी जहाजं जी येतात पूर्ण समुद्री मार्गाद्वारे ते तिथे येऊन त्यांच्यातला असलेला माल, जो मालवाहू जहाजं जी येतात मोठी, खूप मोठी, म्हणजे व्हेरी लार्ज कॅरियर त्याला म्हणतात, ते जे येतात तेव्हा त्यांच्यातला माल तिथे उतरवून तो छोट्या जहाजांवरती टाकून भारतामध्ये बाकीच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी म्हणून जी व्यवस्था पाहिजे ती ते करण्याची व्यवस्था आहे. त्याला ट्रान्सशिपमेंट पोर्ट, इंटरनॅशनल कंटेनर ट्रान्सशिपमेंट पोर्ट असं एक त्यांनी ते म्हटलेलं आहे. तिथे ते करायचं आहे. त्याची लागत जी आहे, त्याला जेवढे पैसे लागणार आहेत, गुंतवणूक साधारण 25,000 करोड रुपयाची आहे पहिल्या फेजमध्ये. आणि म्हणजे हजारो टन चा माल तिथे येऊन तिथे जेवढं काही भारतामध्ये देवाणघेवाण होते किंवा आयात निर्यात होतं ते सगळं तिथून होऊ शकतं. म्हणून त्याच्यासाठी तिथे व्यवस्था ती करायची. दुसरं आहे एक ग्रीनफील्ड एअरपोर्ट. ग्रीनफील्ड म्हणजे अगदी पूर्णपणे नवीन बांधला जाणारा एअरपोर्ट, जो तिथल्या लोकांसाठी पण, आणि तिथे जास्ती जनसंख्या नाही आहे. तिथे 2 जुने ट्रायबल ग्रुप्स आहेत, पण त्यांची जनसंख्या साधारण 300-400 मॅक्सिमम 600 लोकांची आहे. ते होणार आहे. तिसरा प्रकल्प जो आहे तो आहे तिथे एक म्हणजे वसाहत करण्यासाठी लोकांसाठी, जे या बंदराला जे सर्व्हिस करतील किंवा तिथे जे लोक राहतील नोकरीसाठी, त्यांच्यासाठी एक टाउनशिप बनवण्याचा एक प्रकल्प आहे. आणि एक इलेक्ट्रिसिटी प्रोजेक्ट आहे जो
थर्मल पॉवर किंवा मग पुढे विंड पॉवर आणि सोलर पॉवरने करणार. हे 4 प्रकल्प मिळून मोठा प्रकल्प आहे ग्रेट निकोबार प्रोजेक्ट, असं ग्रेट निकोबार आयलंड प्रोजेक्ट असं म्हटलं जातं. त्याच्यावरती खूप आक्षेप घेतला होता सगळ्या एन्व्हायरमेंटलिस्टनी, क्लायमेट ऍक्टिव्हिस्टनी वगैरे, पण तो नॅशनल ग्रीन ट्रायब्युनलने ते उठवला आहे. तर थोडक्यात सांगायचं तर हा खूप मोठा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आहे जो भारताला आणि भारताच्या मिलिटरी आणि सिव्हिल या दोन्ही क्षेत्रांसाठी याचा भरपूर फायदा होणार आहे जेव्हा तो पूर्णपणे तयार होईल येत्या 10 वर्षात त्याच्यासाठी. सर आता तुम्ही उदाहरण म्हणालात की खूप मोठा प्रकल्प असणार आहे, पण एवढा मोठा प्रकल्प राबवण्यासाठी याच बेटांची निवड नेमकी का केली असावी असं तुम्हाला वाटतं? म्हणजे त्यांचं सामरिक जे महत्त्व आहे हे लक्षात घेऊन या बेटांची निवड झालेली आहे का? सामरिक तर आहेच, पण म्हणजे सुविधेच्या दृष्टीने सुद्धा जो भाग निवडला गेलेला आहे, मी जसं म्हटलं की जे सी लेन्स ऑफ कम्युनिकेशन, इंटरनॅशनल सी ट्रेड रूट्स जे आहेत त्याच्या अगदी जवळ आहे. त्यामुळे सिंगापूर किंवा कोलंबोमध्ये जे आता भारतात येणारे आयात निर्यातीचे जे जहाजं आहेत, ती सगळ्या आपल्या भारताच्या फक्त एका बेटाला सोडलं किंवा एका बंदराला सोडलं, जे विझीनगम म्हणून जे आता केरळमध्ये झालेलं आहे, त्या बंदराच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कुठल्याही ठिकाणी मोठी जहाजं येऊ शकत नाहीत. तेवढं पाणी इतकं खोल नाहीये भारताच्या या किनाऱ्यांवरती, म्हणजे बे ऑफ बेंगॉलमध्ये भारताच्या पूर्वी तटावरती आणि पश्चिमेकडे अरब महासागराच्या त्या तटावरती एवढं पाणी नाहीये. कोलंबोला मोठी जहाजं येतात आणि किंवा सिंगापूरला येतात आणि मग तिथून ट्रान्सशिप होऊन भारताची आयात निर्यात तिथून होते. तर त्याला ऑल्टरनेटिव्ह म्हणून आणि पैसे वाचवण्यासाठी एक एफिशियंट एक प्रकार किंवा प्रोसेस बनवण्यासाठी म्हणून हे बेट खूप महत्वाचं आहे. त्याचं लोकेशन फार महत्वाचं आहे की ते जे आंतरराष्ट्रीय जहाजांचे जे मार्ग आहेत त्याच्या अगदी जवळ आहे आणि त्यामुळे कोणालाही खूप वरती उत्तरेकडे म्हणजे अरब महासागरामधनं वरती गुजरातमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये यायची जरूर नाहीये किंवा इकडे वैजाग किंवा चेन्नईच्या पोर्टवर याची त्यांना जरूर नाही, कारण त्यांना वरती यायला लागतं बरचसं आणि तो खर्च मग तो त्या किमतीमध्ये त्याचा जमा होतो किंवा वाढतो, ती किंमत वाढते आयात निर्यातीची. म्हणून तिथे ठेवलं तर ती किंमत कमी होते, म्हणून ते लोकेशन निवडलं गेलेलं आहे. भारताची ऍक्ट ईस्ट पॉलिसी जी आहे, या पॉलिसीच्या दृष्टीने या प्रकल्पाचं महत्त्व असणार आहे का? नक्कीच आहे, कारण भारताने जे म्हटलेलं आहे की ऍक्ट ईस्टमध्ये आपल्याला साऊथ ईस्ट एशियन जे काय देश आहेत, इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, सिंगापूर यांच्याबरोबर आपले व्यापारी संबंध, आपले आर्थिक संबंध वाढवायचे असतील, मालवाहतूक आणि आयात निर्यात वाढवायचं असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. त्याच दृष्टीने पर्यटनासाठी सुद्धा याचा उपयोग होईल, कारण इथून इंडोनेशियाच्या कुठल्याही शहरात जाण्यासाठी जसं बाली आहे किंवा जकार्ता आहे किंवा इकडे थायलंडला बँकॉकला जाण्यासाठी सुद्धा किंवा मोठी मोठी जी क्रूजची जहाजं येतात, जे पर्यटकांना घेऊन येतात, 3,000-3,000 पर्यटकांना घेऊन येणारी जी मोठं जहाजं असतात, त्यांना सुद्धा भारतामध्ये येऊन एका ठिकाणी ते अँकर करणं किंवा तिथे येऊन थांबणं हे आता ती सुविधा नाहीये. तर या पोर्टमध्ये ही सुविधा होऊ शकते आणि बरेचसे लोक मग तिथे त्या क्रूजनी येऊन 2-3 दिवस अंदमान निकोबार बेट समूहांच्या ज्या टुरिस्ट अट्रॅक्शन आहे त्याच्यामध्ये ते फिरू शकतात आणि मग परत त्या जहाजावरती जाऊन ते जहाज पुढे दुसरे कुठे जायचं असेल तिकडे जाऊ शकतात. ते याच्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारचे याच्यामध्ये फायदे भारताच्या अर्थव्यवस्थेला होणार आहेत आणि सामरिक आहेच, कारण तिथून मलाक्का स्ट्रेट्स जे चायनाचा चोक पॉइंट मानला जातो. चोक पॉइंट म्हणजे चायनाची जी एवढी जहाजं आहेत कमर्शियल येणारी जाणारी, ज्या छोट्याशा एका त्या कॅनॉल मधनं किंवा त्या बोगद्यातनं गेल्यासारखे जातात, त्यांना जर बंद करायचं असेल, त्यांच्यावरती लक्ष ठेवायचं असेल तर सगळ्यात सुविधेचा जो पॉइंट आहे तो ग्रेट निकोबार आयलंडचा आहे. या सगळ्या दृष्टीने या प्रोजेक्टचं महत्व खूप मोठं आहे. सध्या नौदल भारताचं नौदल तिथे आता हे करत नाहीये किंवा त्यांचं वास्तव्य कायमस्वरूपी नाहीये. पण अंदमान आणि निकोबार कमांड मात्र तिथे कार्यरत आहे. तर या कमांडच्या दृष्टीने याला काय महत्त्व असेल?
तर कमांडचं कसं आहे की कमांडचं हेडक्वार्टर आहे पोर्ट ब्लेअरला, जे अंदमान निकोबारच्या मधोमध आहे. बेट तिथे जवळजवळ 1,000 बेटं आहेत. त्याच्यातले फक्त 40 एक बेटांवरती माणसं राहतात किंवा जनसंख्या आहे. पण बाकी ठिकाणी जे काही बेटं जी रिकामी आहेत, त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी किंवा भारताचे काही विमानं, भारतीय वायुसेनेची, त्यांचं तिथे बेस बनवणं किंवा त्यांना तिथे उतरण्याची व्यवस्था करण्यासाठी या प्रकल्पाचं खूप मोठं महत्व आहे. त्यांचं जाणं येणं, त्या एअरपोर्टचा ड्युएल उपयोग ज्याला म्हणतात, दुहेरी त्याच्यात फायदा होऊ शकतो, सामरिक आणि नागरिक. या दृष्टीने म्हणून या प्रोजेक्टचं लोकेशन हे फार महत्वाचं आहे. सर, जसं अंदमान आणि निकोबार बेटांचा आता म्हणजे विचार करून तिथे प्रकल्प सुरू झालेला आहे, तसे लक्षद्वीपचा सुद्धा विचार झालेला आहे असं वाचनात आलंय. त्याच्याबद्दल काही माहिती आहे का? नक्कीच आहे. आता गेल्या 8-9 वर्षामध्ये भारताच्या गृह मंत्रालयाने पूर्वीचं एक संस्था होती, आयलंड डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणून, त्या संस्थेचं पुनरुत्थापन केल्यासारखं केलेलं आहे. त्याला रिवाईव्ह केलंय. आणि गृहमंत्री स्वतः त्याचे चेअरमन असतात आणि त्याचे जे व्हाईस चेअरमन आहेत ते सध्या अंदमान निकोबार ऍडमिनिस्ट्रेशनचे जे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत, ऍडमिरल डी.के. जोशी, जे पूर्वीचे नौसेनाचे प्रमुख होते 2014 पर्यंत, ते गेले 7-8 वर्ष तिथे लेफ्टनंट गव्हर्नर आहेत. तर ते व्हाईस चेअरमन असल्यामुळे त्यांच्या हाताखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आयलंड डेव्हलपमेंट अथॉरिटी या सगळ्या, म्हणजे अंदमान निकोबारचे द्वीप समूह तर आहेतच किंवा बेटं आहेतच, तसंच लक्षद्वीप आणि मिनिकॉय मध्ये जी बेटं आहेत त्यांच्या डेव्हलपमेंटच्या दृष्टीने सुद्धा ते लोक प्लॅनिंग करतात आणि त्याच्यावरती अंमलबजावणी करतात. तर तिथे सुद्धा काय आहे की ते सुद्धा मॉलदीव्स पासून फक्त 100 किलोमीटर दूर आहे. मालदीवचा जो सगळ्यात पूर्वेकडचा जो भाग आहे, त्या भागापासून मनिकॉयचा जो बेट आहे ते फक्त 100 किलोमीटर दूर आहे. त्यामुळे तिथे पण इंडियन ओशन, म्हणजे हिंद महासागरमधनं जाणारा जो ट्रॅफिक आहे, त्या ट्रॅफिकवरती लक्ष ठेवता येतं. त्या ट्रॅफिकच्या दृष्टीने जे काय आपल्याला फायदा होतील पर्यटनाच्या दृष्टीने म्हणा किंवा सामरिक दृष्टीने म्हणा, त्याचा पण तिथे जर डेव्हलपमेंट केली, तिथे आतापर्यंत एवढी डेव्हलपमेंट झालेली नव्हती. तिथे एवढी व्यवस्था नाहीये, इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये, मोठी जहाजं तिथे जाऊ शकत नाहीत किंवा पर्यटकांना जाण्यासाठी, विमानं उतरण्यासाठी पण एअरपोर्ट अगदी छोटे छोटे आहेत. तर त्या सगळ्याचं डेव्हलपमेंट आता या आयलंड डेव्हलपमेंट अथॉरिटीच्या नेतृत्वाखाली होत आहे आणि होईल. त्याला पैसे दिले जातील, त्याला भांडवल दिलं गेल्यानंतर तिथे बाकीचे लोक, प्रायव्हेट सेक्टर सुद्धा तिथे जाईल असा एक अंदाज आहे. आणि त्या दृष्टीने पर्यटन आलं की नोकऱ्या वाढतात, त्याच्यामध्ये पुष्कळ लोक कामाला लागू शकतात. नोकऱ्या वाढल्या की त्यांना आपोआपच त्यांची घरं चालतात. तर या सगळ्या दृष्टीने याचा कॅस्केडिंग इफेक्ट ज्याला म्हणतात तसं होणार आहे. म्हणून त्या बेटांवरती पण लक्ष दिलं जातं. लक्षद्वीप बेटांवरनं आठवलं की 2 वर्षांपूर्वी आपले पंतप्रधान ज्यावेळेला लक्षद्वीप बेटावरती गेले होते आणि मालदीवने त्याच्यावरती आक्षेप नोंदवलेला होता आणि त्यानंतर अचानकपणाने मालदीवच्या पर्यटनावरती बहिष्कार टाकून आपल्या भारतीय पर्यटकांचं लक्ष लक्षद्वीपकडे वळलेलं होतं. त्याही दृष्टीने हे बेट किती महत्वाचं आहे हे तेव्हाही लक्षात आलं होतं. अगदी शेवटचा प्रश्न सर, संरक्षणाच्या दृष्टीने म्हणजे नौसेना आणि तटरक्षक दल यांच्यासाठी हे दोन्ही प्रकल्प किती महत्वपूर्ण ठरतील? खूप महत्वपूर्ण ठरतील, कारण नौसेना आणि तटरक्षकांच्या कॉन्सेप्टमध्ये एक प्रकार असतो फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस. म्हणजे जितकं तुम्ही पुढे तुमचं एक बेस ठेवू शकता, एखादं कॅन्टोनमेंट ठेवू शकता, तेवढंच तुम्हाला त्याचा ऍडव्हान्टेज मिळतो की पटकन जर कुठे काही क्रायसिस झाला, कुठे पटकन रिॲक्ट करायचं असेल हिंद महासागरामध्ये किंवा इकडे बे ऑफ बेंगॉलमध्ये, तर तुम्हाला दुरून तुमची विमानं किंवा जहाजं पाठवायला लागत नाहीत. इवन HADR ज्याला म्हणतात, ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स डिझास्टर रिलीफ, कुठल्याही एखादी आपत्ती आली, नैसर्गिक आपत्ती आली, समजा श्रीलंकेमध्ये, मॉलदीव्समध्ये, सेशेल्स, मॉरिशस, हिंद महासागरामध्ये तिकडे पश्चिमेकडे, तर तिथे असणारे नौसेनेचे जे ऍसेट्स असतात किंवा तटरक्षकाचे ऍसेट्स जे असतात ते पटकन तिकडे मूव्ह करू शकतात, वेळ वाचू शकतो. आणि म्हणजे भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने एक लक्ष देण्यासाठी म्हणून हे म्हणजे पुढच्या बाजूला, म्हणजे भारताच्या सीमेच्या अगदी
लागून मॅरिटाईम सीमा ज्याला म्हणतात, समुद्री सीमा जी असते, त्याच्या अगदी एजवरती हे आपले ॲसेट्स त्याचे डिप्लॉय होऊ शकतात. त्या दृष्टीने या दोन्ही बेटांचं किंवा बेट समूह जी आहेत त्यांचा खूप महत्व आहे आणि त्यांच्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर बनवणं हे जास्ती जरुरी होतं, जे आता सुरुवात होते दोन्हीकडे. सर, मागच्या आठवड्यामध्ये हरित लवादाने या सगळ्या प्रकल्पाला दिलेली मंजुरी का महत्त्वपूर्ण आहे आणि त्यावेळेला त्यांनी संपूर्णपणाने नियमांचं पालन करून हा प्रोजेक्ट बनणार आहे अशी एक जी टिप्पणी केलेली आहे, त्याचं नेमकं काय महत्त्व आहे हे आजच्या या सगळ्या माहितीतनं आपल्या प्रेक्षकांपर्यंत नक्कीच पोहोचलं असेल. त्यामुळे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षको, या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय, परतशक्ती मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.